मार्तंड भैरवाचे कडे पठार महाराज घेंगडी प्रधान महाराज आई राजा सदानंदीचा ओम भवानी माता की हे देवा खंडेराया आज या ठिकाणी भाऊबीजीच्या निमित्ताने हा कार्यक्रम सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मोठ्या उत्सवाने पार पडतोय अरे हा आनंदाचा क्षण प्रत्येकामध्ये आज या ठिकाणी आलेले माझे मायबाप माझ्या बंधू माझ्या भगिनी माझ्या मैत्रिणी देवा खंडेराया सगळ्यांना उदंड आयुष्य मिळू दे सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असू दे माझ्या माता माऊल्यांचा कुंकू देवा हे बळकट राहू दे आणि हे कुंकू तू शेवटाला जाऊ दे म्हणून मणी आणि मल्लासुराचा वध करण्यासाठी त्या महादेवाने अवतार धारण केला मार्तंड भैरवाचा नंदीचा घोडा केला चिंट्याचा खंडा केला जोडीची भंडारी केली भंडार केला आदिमाय शक्ती पार्वती माळसारूपी अवतरली जटामध्ये जी गंगा होती मानवरूपाने प्रगट झाली दोन्ही दैत्याचं खंडन केलं हाती खर्ग खंडा घेतला म्हणून खंडेराव नाव देवाला पडलं मणी आणि मल्लासुराचा वध केला म्हणून मल्हारी नाव देवाला पडलं म्हणून वाघे गोंधळी काय म्हणतात हॅलो आवा बानू माळसा या दोघी नारी मधी देव मल्हारी हो बानू माळसा या दोघी नारी मधी देव मल्हारी पाठी भैरव जोगेश्वरी शोरी ना देव भैरव जोगेश्वरी शोरी ना देव भैरव जोगेश्वरी बानू माळसा या दोघी नारी मधी देव मल्हारी बानू माळसा या दोघी नारी हो मधी देव मल्हारी भैरव जोगेश्वरी शोरी ना देवा भैरव जोगेश्वरी शोरी ना देवा भैरव जोगेश्वरी अव मनी मल्ले हे दैत्य मातले पृथ्वीवर मातले पृथ्वीवर मनी मल्ले हे दैत्य मातले पृथ्वीवर मातले पृथ्वीवर ऋषी मुनीच्या आश्रमावर छळ केला आणि ऋषी मुनीच्या आश्रमावर छळ केला आणि ऋषी मुनीच्या आश्रमावर टाकली शिरजोरी पाठी चोरी ना देव भैरव जोगेश्वरी चोरी ना देव भैरव जोगेश्वरी बानू माळसा या दोन्ही नारी मधी देव मल्हारी बानू माळसा या दोन्ही नारी मधी देव मल्हारी भैरव जोगेश्वरी चोरी ना देव भैरव जोगेश्वरी चोरी ना देव भैरव जोगेश्वरी बघा मणी आणि मल्लासूर दैत्य मातले या दोन्ही दैत्याला ठार मारण्यासाठी सगळ्या ऋषी मुनींनी देवगणाने विचार केला या संकटातून आपल्याला कोण वाचवणार म्हणून काय झालं अरे 33 कोटी देवाची फरियाद गेली शंकराजवळ 33 कोटी देवाची फरियाद गेली शंकराजवळ तुम्ही का बसले गहाळ देवा पाठी लागले काळ तुम्ही का बसले गाळे देवा पाठी लागली का अवदया क्षमा का हे का नाही का बसले बिन घोरी पाठी भैरव जोगेश्वरी शोरी ना देव भैरव जोगेश्वरी शोरी ना देव भैरव जोगेश्वरी ओ बानू माळसा या दोघी नारी मधी देव मल्हारी बानू माळसा या दोघी नारी मधी देव मल्हारी भैरव जोगेश्वरी शोरी ना देव भैरव जोगेश्वरी शोरी ना देवा भैरव जोगेश्वरी बघा 33 कोटी देवाची प्रिया त्या शिवशंकराकडे गेली आणि त्या महादेवाला म्हणू लागले हे महादेवा
पुण्याचा नाही नाट करा. नाही नाट करा. बघा सगळे देव एकीकडं बर आणि माझा महादेव एकीकडं. हा अरे महादेवाला काही लागत नाही. नाही फक्त तांब्याभर पाणी दररोज त्या महादेवाच्या पिंडीवरती टाका. असलं बेलपत्र तर वहा नाही वाहिलं तरी चालेल. मनातली इच्छा त्या महादेवाला सांगा. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पण याच्याकरता काय पाहिजे? काय? मनामध्ये भाव भाव पाहिजे. भाव तिथं देव देव नाहीतर मनी नाही भाव. म्हणे मनी देवा देव. मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही. नाही या भगवंताने एवढं सुंदर आपल्याला शरीर दिलंय. दिलंय. हात पाय कान नाक डोळे. अरे कशाची कमी केली देवाने आपल्याला? हो. काहीच कमी केली नाही. नाही. म्हणून इथं आलेले माझे मायबाप बंधू भगिनी, हा. ज्यांना कुणाला 2 हात आहे त्यांनी 2 हात वर करायचे. ज्यांना हात आहे त्यांनी करा. त्यांनीच ज्याला करा. हात नाही त्यांनी नका करू. माग उभे राहिलेले करा, वर हात करा. जास्त वेळ नाही करायचं सांगणार मी. वाघ हे मंडळ सुद्धा करा. हात नाही का? हा. हर हर महादेव हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 हर हर भगवंताचं नाव घेतल्यानंतर किती आनंद वाटतो मनामध्ये. हो. जसे महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग आहेत आहा. त्याचप्रमाणे या खंडेरायाचे सुद्धा 12 ठाणे आहेत. हो 5 आहे कर्नाटक मध्ये देवाचे ठाणे. 5 कर्नाटक मध्ये हो. आणि 7 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. पंढरीनाथ भाऊ चोळके यांनी सुद्धा या पार्टीसाठी धन्यवाद. आवाज कमी कर. म्हणून 33 कोटी देवांची फिर्याद त्या शिवशंकराकडे गेली. गेलेली आहे. असेच आपले किसन भाऊ गव्हाणे, संगमनेरचे संगमनेरचे पाहुणे भंडार भाऊ यांनी हॅलो 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 हॅलो. हॅलो म्हणून 33 कोटी देवाची फिर्याद शिवशंकराकडे गेली. गेलेली आहे. आणि त्या महादेवाला म्हणू लागले, बरं. हे शिवशंकरा, हे करुणेश्वरा, महादेवा डोळे उघडा. डोळे उघडून पहा तरी या पृथ्वी तलावरती काय अत्याचार चाललाय. काही करा कसंही करा पण त्या दोन्ही दैत्याला ठार मारा. महादेवानं विचार केला, दोन्ही दैत्याला ठार करायचंय पण या अवतारामध्ये नाही करू शकत. म्हणून दैत्य मारण्यासाठी त्या महादेवानं अवतार कसा धारण केला. अन तवा देवाने धरीला पहा खंडोबाचा अवतार. खंडोबाचा अवतार खंडोबाचा अवतार हे तवा देवानं धरीला पहा खंडोबाचा अवतार. खंडोबाचा अवतार खंडोबाचा अवतार मली मल्ल्या हे दैत्य मारले म्हणून नाव मल्हार. म्हणून नाव मल्हार म्हणून नाव मल्हार मली मल्ले हे दैत्य मारले म्हणून नाव मल्हार. म्हणून नाव मल्हार म्हणून नाव मल्हार अन दौलत वाघे गायन करीतो पदाची ललकारी पाठी. भैरव जोगेश्वरी चोरीना देव भैरव जोगेश्वरी शोरीना देव भैरव जोगेश्वरी. ओ भानुमाळ जाया दोरी नारी मधी देव मल्हारी. भानुमाळ जाया दोरी नारी हो मधी देव मल्हारी. भैरव जोगेश्वरी जोरी ना देव भैरव जोगेश्वरी जोरी ना देव भैरव जोगेश्वरी. म्हणून हा पवित्र सण आहे भाऊबीजेचा.
बहीण भावाला ओवाळते हा. आणि भावासाठी आयुष्य मागते. मागते. देवा माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळू मिळू दे. दे. माझा भाऊ सुखाचा राहू दे. राहू दे. त्याच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असू दे. हो. एका आईच्या पोटी आम्ही जन्माला आलोय, हा. परंतु आई बाप सोडून मी सासरी नांदायला आले. दादा हा. दादा सासू सासऱ्याचा त्रास आहे, नंदा जावाचा त्रास आहे, पण दादा ही तुझी बहीण तुझी वाट पाहते. बर कधी मला भेटायला येशील? अरे ज्याला भाऊ नाही, बर ज्याला भाऊ नाही त्याला विचारा भावाची किंमत. ज्याला बहीण नाही हा. त्याला विचारा बहिणीची किंमत. बर. म्हणून ही बहीण काय म्हणते की दादा हा. अरे दिवाळीच्या सणाला, हो. भाऊबीजेच्या सणाला बर तुझी लई आठवण येते दादा.